हिंदूंच्या दबावापुढे सरकार नमले। बावनकुळे यांनी स्वतःचा निर्णय फिरवला। देवस्थान जमीन अधिनियम रद्द होणार। हिंदूंच्या आंदोलनामुळे महसूल मंत्र्यांनी शरणागती घेतल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र शासन जो मंदिर देवस्थानांच्या इनाम निर्मूलन अधिनियम प्रारूप 2026 हा कायदा आणू पाहत होतं। या कायद्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंदिर महासंघ, मंदिर विश्वस्त, अष्टविनायक सर्व देवस्थानांनी याला विरोध केला। हा कायदा मंदिराच्या हिताचा नव्हता आणि या सर्व विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या कायद्याला तुर्तास स्थगिती दिलेली आहे। माननीय चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत यांनी या कायद्याला स्थगिती दिली आहे। वक्फ बोर्डच्या जागा जशा संरक्षित झालेल्या त्याचं अतिक्रमण सरकारी अधिकारी नेमून सरकारी खर्चाने काढलं जातं, त्याच पद्धतीने देवस्थानांच्या जमिनीचं अतिक्रमण हे त्यासाठी अधिकारी नेमावा, सरकारी खर्चानं काढण्यात यावं। 100-200 वर्षापूर्वीची जी मंदिर आहेत त्या संदर्भातला जीर्णोद्धार असेल, त्याचं संवर्धन असेल, या गोष्टींचा यामध्ये विचार व्हावा। तर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मागण्या नेमक्या काय त्यावर एक नजर टाकूयात। भक्तांनी अर्पण केलेला निधी केवळ हिंदू धर्माच्या प्रचारासाठीच असतो। भक्तांच्या पैशातून मंदिराचा जीर्णोद्धार होईल, तर भक्तांच्या पैशातून हिंदू समाजाचा धार्मिक गरजाच भागवा। हिंदूंच्या देवळातील देणगी निधर्मी किंवा सरकारी योजनांवर खर्च करू नका। उपेक्षित मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी मोठ्या मंदिरातील निधींचा वापर करावा। गुरव आणि इतर सेवेकरांसाठी दरमहा किमान 15,000 रुपये निर्वाह भत्ता द्यावा। भक्तांनी अर्पण केलेला निधी केवळ हिंदू धर्माच्या प्रचारासाठीच असावा।